यूट्यूब सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आलेत बरं. तर एक 11वीच्या जे पोरं असतात ते जे झालेले अधिकारी असतात त्यांचे भाषणं वगैरे ऐकून बऱ्यापैकी मला वाटतं ते इन्फ्लुएन्स पडतो. ते वय असतं की माणसाला त्या काळात की नवीन नवीन गोष्टींचं आकर्षण वाटायला लागतं आणि तेव्हा एवढा तुम्हाला वेज माहीत नसतं. तिथं तुमची फायनान्शियल स्टॅबिलिटी पण सगळ्याची मॅटर करते. आता प्रत्येक माणूस इतके दिवस सस्टेन करू शकतो असं बिलकुल नाही. हां, त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे आपण खरंच किती हुशार. आपल्याला प्रत्येकाला एक कॅपॅसिटी माहिती असते आपली, आपल्यात किती क्षमता आहे आपण. हा, पोरांना इतके अभ्यास करता मला जेन्युइनली मनापासून वाटतं अरे ह्या पोरांचं काय होत नाही. पोरं किती का पोरं 7 वाजता आलेले असतात अभ्यासिकेत आणि रात्री 11, 11:15 पर्यंत पूर्ण नॉनस्टॉप बसतात. मला 18ला सीसॅटमध्ये 149.5 मार्क होते आणि ओव्हरऑल मध्ये 265 मार्क होते. त्यात मॅक्झिमम रोल ते सीसॅटचा होता. नमस्कार, इन्स्पायर टॉकच्या या प्लॅटफॉर्मवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत. इन्स्पायर टॉक हा असा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या माध्यमातून आपण स्पर्धा परीक्षा असतील किंवा इतर काही जी क्षेत्र असतील त्यांच्या माध्यमातून ज्यांनी यश मिळवलेलं आहे त्यांच्या कहाण्या इथं आपण उलगडत असतो. आणि आज अशी एक कहाणी उलगडण्यासाठी आपल्या इन्स्पायर टॉकमध्ये विकास वल्ले सर यांचं स्वागत करतो मी. ते आपल्याला जॉईन झालेले आहेत आणि आपल्याला जाणून घ्यायचं आहे की स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांनी DDR ही गॅझेटेड पोस्ट जी आहे राजपत्रित अधिकारी म्हणून त्यांची निवड झालेली आहे. आणि ही निवड होत असताना एकंदरीत त्यांचा या स्पर्धा परीक्षांचा प्रवास कसा होता, त्यांच्या समोर आयुष्यातली वेगवेगळी चॅलेंजेस वेगवेगळ्या टप्प्यावरती कशी उभा राहिली आणि त्यांच्यावरती त्यांनी कशी मात केली याची कहाणी आज आपण इथं उलगडणार आहोत. विकास सर, पुन्हा एकदा इन्स्पायर टॉकच्या या प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. अगदी वेळात वेळ काढून तुम्ही इथं आलात त्याबद्दल तुमचे मनस्वी धन्यवाद. विकास सर, आता हा प्लॅटफॉर्म आपला इन्स्पायर टॉक नावाने आपण करतोय. तर स्पर्धा परीक्षा हा मुळातच एक मोटिवेशनवरती चालणारा प्रकार आहे असं तुम्हाला वाटतं का, किंवा मोटिवेशनचा रोल स्पर्धा परीक्षा करत असताना कितपत महत्वाचा आहे? सर, आता पहिल्याने तरी एवढं नव्हतं, पण जेव्हापासून असं यूट्यूब सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आलेत बरं. तर एक 11वीच्या जे पोरं असतात ते जे झालेले अधिकारी असतात त्यांचे भाषणं वगैरे ऐकून बऱ्यापैकी मला वाटतं ते इन्फ्लुएन्स पडतो. ते वय असतं की माणसाला त्या काळात की नवीन नवीन गोष्टींचं आकर्षण वाटायला लागतं आणि तेव्हा एवढा तुम्हाला वेज माहीत नसतं तिथं फॉरवर्ड जाण्याचे. तर मग तेव्हा बऱ्याचदा सोशल मीडियावरती अधिकाऱ्यांचे भाषणं ऐकले जाते आणि अधिकारी होताना भाषण करताना लोक आहेत ना त्याच्या मागचा संघर्ष कधीच नाही सांगत. लोक काय सांगते मी केलं मी झालो. आणि बऱ्याचदा मग प्रत्येकाला काय वाटतं की हो की आपण पण करून होऊन जाऊ. पण प्रत्येकाची म्हणजे बसण्याची कॅपॅसिटी असेल, अभ्यास करण्याची असेल किंवा ते त्या काळात एक 4-5 वर्ष जाऊ शकतं. समजा आता ह्या वर्षी आमच्या बॅचचं बघितलं तर मध्ये कोरोना आला, तर ते कोरोनात जवळपास 2 वर्ष काहीच नाही झालं एक्झाम. आणि त्यानंतर पण आता ही जी 22ची एक्झाम ज्यात सिलेक्ट झालो ती पूर्ण प्रोसिजर होता अजून 24 आता अर्ध झालंय, संपत नाही आलं तरी अर्ध झालंय. तर मग ह्या काळात तुमची फायनान्शियल स्टॅबिलिटी पण सगळ्याची मॅटर करते. आता प्रत्येक माणूस इतके दिवस सस्टेन करू शकतो असं बिलकुल नाही. हां, त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे आपण खरंच किती हुशार. आपल्याला प्रत्येकाला एक कॅपॅसिटी माहिती असते आपली, आपल्यात किती क्षमता आहे आपण. हा, तर फक्त मला वैयक्तिक वाटतं फक्त तुम्ही अभ्यास करून नाही होऊ शकत असं. मी जेव्हा अभ्यासिकेमध्ये बसतो ना तर वैयक्तिक माझी बसण्याची फार जास्त क्षमता नाही. आता पण मी बघतो अवतीभोवती पोरांना इतके अभ्यास करता मला जेन्युइनली मनापासून वाटतं अरे ह्या पोरांचं काय होत नाही. पोरं किती का पोरं 7 वाजता आलेले असतात अभ्यासिकेत आणि रात्री 11, 11:15 पर्यंत पूर्ण नॉनस्टॉप बसतात. यात कसं तर बऱ्याचदा ते मोटिवेट होऊन आलेले असतात किंवा डिरेक्शन माहीत नसते योग्य. तर मग हे म्हणू शकतो मी की ह्या गोष्टींचा रोल असतो. ते लोक कॅपॅसिटीने ओळखता या क्षेत्राकडे बऱ्याचदा ओढले जातात. बरोबर. आता म्हणजे आपण ज्यावेळेस लोकांना सांगतोय की स्पर्धा परीक्षा करण्याआधी तुम्ही तुमच्यातल्या क्षमता जोखल्या पाहिजेत, मग असं तुम्हाला कधी वाटलं होतं की माझ्यात या क्षमता आहेत आणि मी स्पर्धा परीक्षा केल्या पाहिजे? सर, कॉलेजला असताना फायनल इयरला होतो मी, तर GS होतो कॉलेजला असताना. तुम्ही स्वतः GS होता? हो. म्हणजे नेतृत्व गुण तुमच्याकडे पैसे उपजतच होते. हा, तर तेव्हा कंपनीमध्ये प्लेसमेंट यायच्या. तर मला चांगलं आठवत सर, विप्रो कंपनी आली होती आणि विप्रो कंपनीची ना ऍप्टी जी होती ती सेक्शनल कट ऑफ वाली ऍप्टी होती. मग इंग्लिशचा वेगळा कट ऑफ लागेल, सीसॅटचा वेगळा होता, पॅसेजचा वेगळा होता, असे 3-4 सेक्शन होते त्यांचे सेक्शनल कट ऑफ होता. तर पूर्ण कॉलेजमधून 13 पोरं घेतले होते त्यांनी. तेव्हा मी GS असल्यामुळं की बऱ्यापैकी माझी ओळख होते. जे TPO मधले ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल जे असतं कॉलेजचं त्यातले जे विद्यार्थी होते ना ते सगळे मित्र होते माझे, जे त्यासाठी कॉर्डिनेटर म्हणून काम करतात. आणि त्यांनी पूर्ण हे लावलं का त्याला आपली शक्ती लावली की मी याच्यामध्ये विप्रोमध्ये व्हावं नंतर समजा इंटरव्ह्यूच्या टायमाला. कारण 13च पोरं घेतले तर विप्रोला फार जास्त पोरं घ्यायचे होते. पण वैयक्तिक मला तेव्हा वाटत होतं की मी IT कंपनीसाठी बनलेलोच नाही. हा, मी GS म्हणून जो काम केलं ना तर मला आजही मला वैयक्तिक CEO का बरं वाटतं की मला ती पोस्ट
मी जीएस पोस्ट सोबत रिलेट करतो बर की एक डेव्हलपमेंटल केडर असतं. आम्ही त्या काळात तुम्हाला सांगतो सर, देवगिरी किल्ला असेल तो स्वच्छ केला होता. आमच्या कॉलेजच्या भिंतीच्या भोवती कचरा टाकायचे. तिकडे स्लम एरिया होता एका साईडला कॉलेजच्या, ते सगळा कचरा ते तिथे टाकायचे. आम्ही तो सगळा स्वच्छ करून त्या भिंतीवरती रंगरंगोटी करून मस्त एक चांगला त्या भागाला चांगला बनवला. म्हणजे एक सोशल अँगल असणं गरजेचं आहे. स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेण्याआधी आपल्याला समाजसेवेची आवड आहे का हा प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे. त्याचं उत्तर जर हो असेल तरच तुम्ही स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतलेला उचित राहील असं वाटतंय ना, बरोबर ना? हा, तर मग एक मला सोशल ऍक्टिव्हिटीची आवड होती. आणि त्यानंतर सर आता एक गव्हर्नमेंट कॉलेज इंजिनिअरिंगचा पास आउट होतो, त्यामुळे एक वाटतं की एक बेसिक जे माणूस आपण काय म्हणतो त्याला हुशार नाही म्हणता येणार, पण एक कॅपॅसिटी असते माणसाला, कॅलिबर असतं, तर तेवढं एक बेसिक असेल समजा आता माणसाला एक वाटायला लागतं. आणि त्या काळात आमच्या एक 10-15 जणांचा कॉलेजमध्ये ग्रुप झाला. ते पोरांना पण एक काय म्हणते त्याला एक्झाम प्रिपेअरचं एक थोडं किंवा आपण करायचं सर्व फायनल इयरला. ह्याची माहिती तुम्हाला होती की स्पर्धा परीक्षातून अधिकारी बनून आपण समाजसेवा वगैरे करू शकतो, ही माहिती होती तुम्हाला? बरं. आणि मग ऍक्च्युअल ज्यावेळेस निर्णय घेण्याची वेळ आली त्यावेळेस काय परिस्थिती होती आणि कसं मग स्वतःला तयार केलं तुम्ही? अच्छा, तर तेव्हा समजा एक युपीएससी करावं की एमपीएससी करावं हा एक डायलेमा होता. आणि मी आजही बघतो मॅक्झिमम मुलांकडे असतो तो डायलेमा. तर एक आमच्या कॉलेजचे प्रणिल गिल्डा सर जे डीवायएसपी होते, विश्वास सर शिरसाट सर आहेत ते डीसी आहेत. एक चांगला वारसा स्पर्धा परीक्षेचा होता. त्याच्यानंतर सर एक शुभ नागरगोज आहेत, ते आयपीएस झालेत, आमच्याच बॅचचे होते ते, 20च्या बॅचला आयपीएस झाले. तर मग एक बऱ्याच लोकांशी आपण चर्चा करून की बाबा काय निर्णय घ्यावा घरच्यांशी. तर घरच्यांचं एक मत होतं आपण ग्रामीण भागातलं युपीएससी थोडी अवघड असते, तर मग एमपीएससी करू आधी, एक छोटीशी पोस्ट काढू कुठली पण, आणि नंतर भविष्यात वाटलं तर युपीएससी करता येईल. बरोबर. पण मग प्रिपरेशनमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त टाइम लागला. पण मग मला वाटतं की समजा हा आपला निर्णय असतो की तुम्ही समजा हा निर्णय जास्त वैयक्तिकच म्हणता की तुम्ही युपीएससी करायची की एमपीएससी करायची. आपल्या अवतीभोवती लोकांशी चर्चा करून, एखादं मेंटर असेल समजा, एखादा क्लासवाले असतील त्यांच्याशी बोलून मग एक थोडे एकदा बेसिक रिडिंग झाल्याच्या नंतर पण बऱ्याचदा माणसाला अंदाज येतो की एनसीईआरटीचे वगैरे रिडिंग केल्याच्या नंतर की आपण खरंच कॅपेबल आहोत का. मग त्यातून एक मार्ग काढून एक निर्णय घ्यायचा. बरोबर. म्हणजे तो जो काही अभ्यासक्रम आपण निवडतोय तो आपल्याला झेपला सुद्धा पाहिजे, हे सुद्धा महत्वाचं ठरतंय. आता मला थोडीशी तुमची कौटुंबिक आणि एकंदरीत गावाकडची पार्श्वभूमी ऐकायला थोडंसं आवडेल. काय कशी पार्श्वभूमी आहे गावाकडे घरी? एक सर शेतात राहतो आम्ही. बरं. 6 एकर पांढरवळ म्हणून आहे, एक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात, गंगापूर तालुक्यात. बरोबर. आणि गोदावरी नदीच्या काठावरती एक सुखवस्तू कुटुंब जर नाही म्हटलं एक चांगल्या कुटुंबातून आहे. की पाणी आहे तिथे, बागायती आहे, ऊस आहे समजा, मोठा भाऊ शेती करतो. वडील शिक्षक आहे प्राथमिक शाळेवरती, संत ज्ञानेश्वर विद्यालय आपेगावला, आणि आई हाऊसवाईफ आहे समजा. एक लहान भाऊ आहे, तो आता एक 1.5 वर्षापासून जॉब करतो. अच्छा, त्याचं पण इंजिनिअरिंग झालंय? नाही, त्याने बीसीएस केलंय. बीसीएस केलंय. अरे हो. बरोबर. तुम्ही तिघं भाऊ आणि तुम्ही स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतलात. वडील तुमचे शिक्षक, बरोबर ना? आता मग एक शिक्षकाचा मुलगा ह्याच्याकडून अपेक्षा असतात की बाबा यानं बाकी शिक्षकांच्या मुलाशी त्याची तुलना होत असते, त्यावेळेस काय कसं सामोरं जायचं तुम्ही या सगळ्या गोष्टींना? सर ते एक शिक्षकाच्या मुलाचं एक बाहेर पण एक फार हे असतं किंवा शिक्षकाचा मुलगा आहे मग घरी फार अभ्यास घेतला असेल, घरच्यांचं फार बारीक लक्ष असेल. मी जेन्युअनली सांगतो, माझ्या बाप्पाला हेही माहित नव्हतं मी कुठल्या परीक्षा द्यायचं, कुठल्या वर्षाच्या किंवा काय. पण एक माझे काका आहेत ते पण शिक्षक होते, शरद वल्ले म्हणून, आणि त्यांचा फार मोठा रोल होता की एक्झाम प्रिपेअर करताना पण त्यांनी फार पर्पजफुली मला म्हणे तू एमपीएससी कर, ग्रुप बी पण नाही समजा, ग्रुप ए साठीच प्रिपेअर कर, आणि शेवटपर्यंत म्हणजे आतापर्यंतही फार सक्षमपणे ते उभं राहिले पाठीमागे, आपल्याला करायचं. आता तुमचं ग्रॅज्युएशन कधी पास आउट झाला तुम्ही? सर 2017ला इंजिनिअरिंग पास आउट झालो. गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग मधून तुम्ही पास आउट झाला. बरेचसे तुमचे बॅचमेट्स असतील किंवा सोबतचे तुमचे मित्र असतील ते चांगल्या पगारावरती, आता गव्हर्नमेंटचं म्हटलं की कॅम्पस चांगलं मिळतं, त्यांना चांगल्या आयटीतल्या कंपन्यांना चांगले जॉब मिळतात, त्यावेळेस आयटी पण चांगल्या बूम मध्ये होतं. असं कधी वाटलं नाही का ह्यांचं, आता आपण बघतो स्टेटस बघतो की हा वेकेशनला गोव्याला गेलाय वगैरे, मग ते रिग्रेट आलते का असे महाराज? सर आता हे 2023 मध्ये जानेवारी महिन्यामध्ये 26 जानेवारीला बहिणीचं लग्न होतं, चुलत बहिणीचं. आता मग बऱ्यापैकी इन्व्हिटेशन दिलेत पोराला. आता आमचे जवळपास जेवढे मुलं आले होते ना सगळे स्वतःचे कारण आले होते. स्वतःचे कारण? हो. आता मग तेव्हा आता मला नाही वाटलं, पण माझा भाऊ होता माझ्यासोबत, आणि 1-2 मुलाला समजा काय विचारलं काय पॅकेज काय नाही. आता मग बऱ्यापैकी 35 लाख 30 लाख असं ह्या रेंज मध्ये तुमच्या सोबत असणार आहे. तुमच्यासोबत त्यांनी त्यावेळेस आम्ही कॉलेजला जे पास आउट झालो ना, एक ग्रुप मधले जे आपण म्हणतो कॉलेजचे, आणि कॉलेजचं माझं बॅकग्राऊंड बऱ्यापैकी चांगलं स्ट्रॉंग होतं. 8 पॉइंटर होतं माझा, म्हणजे 80% मध्ये कॅम्पस मिळाला असतं. हो. आणि जर केलं असतं टेक्निकल मध्ये पुढे कंटिन्यू तरी जमलं असतं समजा, की टेक्निकल स्ट्रॉंग होतं माझं.
मग तेव्हा माझ्या भावाने फार असं जेन्युअनली विचारलं, तुला पण एवढं पगार राहिला असतं का? आणि तेव्हा मला पहिल्यांदा खरंच वाटलं की तोपर्यंत ही 22ची आन्सर की नव्हती आली. आणि जेन्युअनली मला वाटलं खरंच आपण खूप मोठा चुकीचा निर्णय घेतला, कसं वाहवत जाऊन. बरोबर आहे की एक 5-6 वर्ष गेले आणि आपण पुन्हा कसं असतं सर, दुसरं कुठल्याही क्षेत्राने इतकं अनप्रेडिक्टेबल नसतं. की तुम्ही शेती जेव्हा बघता सर, की जरा गारा जरी पडला तर वंजुळभर तरी तुम्हाला धान्य भेटू शकतं त्याच्यातून. पण राज्यसेवेत मी एक ऑब्झर्व केलं सर, ते सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही जेव्हा बाहेर पडता याच्यातून, तुमच्याकडे काही नसतं ना, तर तुम्ही पहिल्यापेक्षा वाईट परिस्थितीत असता सुरुवात. वेगळं दडपण, वेगळं डिप्रेशन. हा, एक माणसाचे जे महत्वाकांक्षेचे वर्ष असते आयुष्यातले, एक 22ला जर आपण पासआउट झालो सर, तर 22 ते 27 एक सेटलमेंट होतं. तेवढ्यात तुमचं सेटल झालं पाहिजे, तिथून पुढचे तुमच्या आयुष्याचा पाया सगळा तो आहे. तर त्या काळात काय होतं, आपण इकडे बऱ्यापैकी इकडे येतो आणि हे पेठेमध्ये किंवा कशात कुठे यायचं असतं ना, तर आपलं आयुष्य फार हे होऊन जातं, कम्फर्ट झोन. हा, कम्फर्ट झोन मध्ये येतं किंवा आपल्याला कळतच नाही बाहेर जग फार बदलू राहिलं. हा, तर मी जेव्हा मित्रांचं, आयटीतल्या मित्रांना जेव्हा भेटतो ना, तर तेव्हा पण जाणवतं की आपण फार आपल्यात गॅप पडला, की ते फार त्यांचे डिस्कशन वेगळे असतात, फायनान्शियली त्यांचे डिस्कशन कंपन्याबद्दल असतात आणि आपले डिस्कशन पॉलिटिकल पार्टीज बद्दल. की त्यांचं हे चालतं कोण फेसबुकमध्ये, कोणी गुगलमध्ये, आणि आपलं चालतं कोणी राष्ट्रवादीमध्ये, कोणी भाजपमध्ये. तर हा फरक पडतो. आणि बरोबर, आता तुम्ही ग्रॅज्युएशन केलं आणि इंजिनिअरिंग मधून पासआउट होऊन आता स्पर्धा परीक्षा त्यातल्या एमपीसी करण्याचा निर्णय घेतला. मग पहिला अटेम्प्ट दिला त्यावेळेस काय परिस्थिती होती? पहिला अटेम्प्ट सर, मी एक टेस्ट सिरीज दिली होती, चांगलं वाटत होतं. तर तिथे मला सीसॅटला तेव्हा त्यांच्याकडे 67-68 सीसॅटला मार्क आले होते. आणि तोपर्यंत मला माहित नव्हतं असं सीसॅट, पण मॅथ चांगलं होतं माझं, पॅसेजवरती कधी वर्क नव्हतं केलं, इंजिनिअरिंगच्या बॅकग्राऊंडचं होतं. आता सर काहीतरी 25 प्रश्न आपले म्हणजे मॅथचे असतात त्यात, मग तुमचे रिझनिंग वगैरे सगळं 50-25 फॉर्म्युला. हो, आणि 5 प्रश्न तुमचे हे असते डिसिजन मेकिंगचे. तर ते 25 बऱ्यापैकी जमायचे. पण कधी पॅसेज इंजिनिअरिंगचा बॅकग्राऊंड होतं म्हणून कधी संबंध नाही असं एवढा. एक 10वीला असेल जे आपला इंग्लिशचा पॅसेज होता, तो पाहून उत्तर लिहायचं फक्त. तर पण मग ते 67-68 मार्क्स आले होते, तेव्हा म्हटलं यार याच्यावरती नाही जमणार ना. आणि मी जेन्युअनली सांगू सर, की आयोगाचे जुने पॅसेज असेल ते काहीतरी 12 पासून काहीतरी पॅटर्न बदलला होता, ते तेवढ्यापासूनचे पॅसेज असेल, ते एक प्रेमाचा पॅसेज म्हणून एक फार अवघड पॅसेज, मला आठवण नाही आता कोणत्या वर्षीचा आहे, पण ते 14चा काहीतरी आहे. तर तशा पॅसेजसाठी पण प्रिपेअर कसं करायचं आपण, आता तो 2-3 वेळेस सॉल्व्ह केल्याच्या नंतर तो समजायला लागला पॅसेज, की नेमकं पॅसेजमध्ये काय अपेक्षित आहे. आणि त्याच्यानंतर एक मला मिथुन भोसले सर म्हणून होते एक, तर त्यांना विचारलं होतं मी की बाबा पॅसेज कसं सॉल्व्ह करायचं. तर त्यांनी सांगितलं होतं की लोकसत्ताचं जे एडिटोरियल असतं सर, तर तो टाइम लावून सोडायचा, सोडत म्हणजे वाचायचा. आणि त्यात काय करायचं, खाली आयोगात जसे प्रश्न असतात ना, आपण स्वतः 5 प्रश्न तयार करायचे, फ्रेम करायचे. हो, आणि त्याचे आन्सर फ्रेम करायचे. तर मी तुम्हाला सांगतो, पहिल्या अटेम्प्टला मला 18ला सीसॅटमध्ये 149.5 मार्क होते, आणि ओव्हरऑल मध्ये 265 मार्क होते. त्याच्यात मॅक्झिमम रोल ते सीसॅटचा होता. बरोबर आहे. आणि मग तुम्ही प्रिलिम क्रॅक केली. आता पहिली तुम्ही मेन्स देताय, राज्यसेवेची मेन्स देताय, मग तुम्ही वेल प्रिपेअर्ड होता की मग काय गोंधळ उडाला सगळं? आता पहिल्यांदा जे होतं सर, तर तुम्हाला जेन्युअनली सांगतो की तेव्हा भूषण अय्यर सरांचं एक याचं पुस्तक आलं HRDचं, आणि ते पण DDR आहेत. भूषण अय्यर नाही, DC झाले, हो DC झाले, हो भूषण अय्यर सर. तर त्यांचं HRDचं पुस्तक आलं होतं आणि ते विकत घेतलं मी. आणि ते एक समजा माझ्यामध्ये काहीतरी मे वगैरे महिना असेल, आणि त्या वर्षी ऑगस्ट महिन्यात परीक्षा होती, काहीतरी 12 ऑगस्टला काहीतरी परीक्षा होती. आणि मे महिन्यात पुस्तक विकत घेतलं. आणि मला तेव्हा नंतर बऱ्याच लोकांनी काय सांगितलं की जे आधीचे पेपर दिले त्यांना, किंवा तू आता पुस्तक बदलू नको. आणि ते वाचलं मी, खूप दिवस वाचल्याच्या नंतर कळालं त्याच्यात फक्त HRD HR वेगळं असतं याच्या व्यतिरिक्त. आणि मला वाटत सगळं सब्जेक्ट होतं ना, तर आपल्या सब्जेक्टचं नाव बरं जाऊन HRD म्हणतात, GS3. आणि ते खूप दिवसाच्या नंतर लक्षात आलं माझं की याच्यात फक्त HRD आहे. मग त्याच्यानंतर मग ते दुसरं पुस्तक घेतलं, तेव्हा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक चालायचं, मग त्याच्यातून HRD केलं. आणि मराठी इंग्लिश मी खूप लोकांना विचारलं, तेव्हा नाही ते होऊन जातं. मग शेवटसाठी ठेवलं. रिटर्नचा तर तेव्हा अभ्यासच नाही केला, की रिटर्न मध्ये काय म्हणे ॲव्हरेज मार्क्स येऊन जातात, प्रॅक्टिस केलीच नाही. हा, पहिल्या अटेम्प्टला रिटर्नची काय प्रॅक्टिस नव्हती केली. मराठी इंग्लिश शेवटला गेलं होतं, तर तेव्हा मराठी इंग्लिशमध्ये 38 मार्क आले होते. आणि बाकीचे ओव्हरऑल काहीतरी 392-93 काहीतरी स्कोर होता, ॲव्हरेज स्कोर आला. हो. तर मग मला वाटतं की पहिल्या अटेम्प्ट मध्ये पण निघू शकतो सर, पण मग सगळे विषय सोबत घेतले गेले पाहिजे. यात आपलं कुणी तर, मला वैयक्तिक आजही मी जेव्हा बघतो, तर मला आजही जेन्युअनली वाटतं की मी जर मागे जाऊन काही रिकरेक्ट करू शकलो आयुष्यात, ते कुठल्या तरी एका अटेम्प्टला चांगल्या मेंटरशी कनेक्ट होईल. बरोबर आहे.
व्हेरी नाईस. म्हणजे पहिला दुसरा कोणताही अटेम्प्ट असेल तर त्यावेळेस एक चांगला मेंटर असेल तर तुम्हाला दाखवेल तो, किंवा हे तू डिस्क्रिप्टिव्हचं करायला पाहिजे होतं, तू थोडी प्रॅक्टिस करायला पाहिजे होती, हे जर सांगितलं गेलं असतं तर कदाचित पहिल्या अटेम्प्ट मध्ये सुद्धा हे निघून गेलं असतं, कारण पुढचा जो संघर्ष आहे तो त्यावेळी टळला असता. हो, बरोबर, कारण आता संघर्षावरती आपल्याला बोलायचंय. बरं, त्या पहिल्या अटेम्प्टला गेलं, फेल झाला, मग पुढचा अटेम्प्ट करण्याची मनाची कशी तयारी केली, मनाला कसं तयारी केली? पहिला अटेम्प्ट झाला सर. आता मग बऱ्याच लोकांशी बोलतो, पोरं काय म्हणायचे पहिल्या अटेम्प्ट मध्ये होतच नाही, 1-2 अटेम्प्ट तर द्यावंच लागतं. तेव्हा मनाला वाटलं ठीक आहे, आता सगळ्यांनाच 1-2 अटेम्प्ट लागले, आपल्याला थोडी आपण काय असं दैवी शक्ती नाही घेऊन आलो. हो, तर मग त्या अटेम्प्ट नंतर एक मेन्स वगैरे झाल्यानंतर घरी गेलो होतो, समजा आन्सर की वगैरे आली, वापस आलो. मग ते काही इश्यू झाले, समजा एक रूममेट होता त्याने सुसाईड केलं. मग त्यामुळं एक 4-5 महिन्याचा काळ फार डिस्टर्ब मध्ये गेला. मग त्याच्या पुढच्या 19च्या वर्षाची जी प्रिलिम होती सर, ती काहीतरी 17 फेब्रुवारीला होती. तर मग बरेच दिवस मी घरी राहिलो, 4-5 महिने, आणि वापस आलो. घरी राहून ते 4-5 महिने तयारी करत होता की असंच? तुम्हाला सांगतो सर की जे रूममेट होता ना, तर रूममेटने सुसाईड केलं होतं, त्याचा दरवाजा मी तोडला होता फ्लॅटचा. त्यांनी 10:30 वाजता दरवाजा तोडला मी. तर आणि त्याच्यानंतर आम्ही बरेच दिवस त्या फ्लॅटमध्ये राहिलो, 1 महिनाभर. तर माझ्या मनावरती इतका इम्पॅक्ट झाला होता, तर तेव्हा नाही जाणवलं, पण ते हळूहळू जाणवलं. मी घरी जेव्हा होतो ना, एक दिवस आमच्या घरचा मेंबर होता, घरात झोपलेला होता, दरवाजा लावला होता, दुपारचा वेळ होता, आणि त्यांनी दरवाजाने मी उघडला, दरवाजाने उघडला. तर मला असं वाटलं काही झालं, मग मी असं जोरशी दरवाजाला धक्का मारला, आणि ते अचानक आले, त्यांनी उघडला, काय झालं म्हणजे. तर ते खूप दिवस होतं सर, ते मनावरती परिणाम होतात अशा गोष्टी. त्यातून बाहेर पडायला थोडासा वेळ गेला का? हो, सगळ्यात मेन म्हणजे वातावरण बदलावं लागलं इथं. इथून घरी जाऊन मग घरच्यांशी कॉन्टॅक्ट मध्ये होती, सतत कोणीतरी राहायचं, आणि मग वेगळे विषय समजा आपल्या डिस्कशनचे राहतात. मॅक्झिमम कसं असतं ना, सायकोलॉजिकल जेव्हा इश्यू असतो माणसाचा, तर तेव्हा काय असतं ना, तुम्ही सगळ्यात सोपा उपाय काय असतो ना, तर त्या विषयापासून तुम्ही डायव्हर्ट होणार. तो सगळ्यात मग कुठल्याही क्षेत्रात तुम्ही दुसऱ्या नवीन कोणत्याही गोष्टीत मन लावणं वगैरे, तरच तुम्ही त्या विषयापासून थोडंसं अलिप्त होऊ शकता. बरोबर आहे. मग घरून परत पुण्यात आलात तुम्ही? हो, पुढच्या अटेम्प्टसाठी 19च्या. आणि त्याही अटेम्प्टला समजा थोडं सीसॅट वरतीच होतं, फोकस केला होता. तर तेव्हा 134 मार्क मला सीसॅटला होते, आणि 100च मार्क जीएसला होते. बरोबर. मग ते 234 मार्क्स होते जवळपास, आणि तेव्हा 197 कट ऑफ होतं. बरोबर. मग तीही प्रिलिम बऱ्यापैकी सीसॅट वरती निघालो. आणि हाच विकनेस होता सर माझा, की सीसॅट वरती निघत होतं ना, तर कदाचित मला वाटतं की मी कधीतरी वळून बघितलं नाही जीएसला का बरं मार्क कमी येतं प्रिलिमला. ते अनालिसिस केलं नाही. हा, बरोबर. तर मग त्याही वर्षी मग आपला कसं आहे की पुस्तक बदलून पाहू आपण. पहिले 18ला जे वापरलेत ना, त्याच्या व्यतिरिक्त पुस्तक वापरू. मग तेव्हा सिनर्जी अकॅडमीचे पुस्तक चालायचे बरेच, HRD वगैरे सारखे. मग ते करून बघितले की जास्त लय मोठ्या पुस्तकातून नोट्स काढू आपण, असं जे एक माणसाचे राहतं, काहीतरी आपण वेगळं करू जगापेक्षा वेगळं. तर तसं केलं, पण अनफॉर्च्युनेटली तेव्हा मेडिकल कंडिशन पण होत्या, थोडा काहीतरी इश्यू आला समजा, आणि मग तेव्हा पण मार्क्स नाही येऊ शकले. तर तेव्हा पहिला अटेम्प्ट ते ऑपरेशन करावं लागलं पाठीच थोडं. तर 18ला 392 मार्क्स होते मला, 19ला 388 झाले, कमी मार्क्स झाले जास्त अभ्यास करून. तर मग समजा त्या अटेम्प्टला जेव्हा बघतो सर मी, तर ते एक वाटतं की समजा थोडा तरी माणसाने व्यायाम केला पाहिजे, स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. स्पर्धा परीक्षा असं स्वस्त मेस वगैरे कधी लावली नाही असं, पण बरं मी पोरं बघतो सर की स्वस्तवाली मेस लावता, की जेवढं असेल त्याच्यात हे करायचं. कसं असतं, शेवटी बॉडी एक न्यूट्रिशनल गोष्टी द्यावंच लागतं. बरोबर आहे. तर मेस चांगली असली पाहिजे, की नाश्ता चांगल्या ठिकाणी केला, जे तेल चांगलं वापरलं गेलं पाहिजे. आणि मग थोडं सकाळी थोडं प्राणायाम असेल की सूर्यनमस्कार असेल, नाही तर ऍटलिस्ट चालणं असेल. बरोबर. आपली फिजिकल आणि मेंटल हेल्थ जपली पाहिजे. स्पर्धा परीक्षेचा निर्णय घेतल्यानंतर पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये किंवा कुठल्याही मोठ्या शहरामध्ये ज्यावेळेस मुलं प्रिपरेशनसाठी जातात, त्यावेळेस पैसे वाचवण्यासाठी म्हणून किंवा काही कारणांमुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं, आणि त्याचा परिणाम हा शेवटी आरोग्यावरती होऊन आपल्या त्या पूर्ण अटेम्प्टवरती होतो. बरोबर. हे अलर्ट करावं लागेल. बरोबर. एक छोटी चूक तुमची ना पूर्ण आयुष्य डायव्हर्ट करू शकतो. एक कसं असतं की जेव्हा आपण काय म्हणतो, एक थोड्या याच्यातून जर हुकलं, 1 मार्काने जर तुम्ही राहिलं, आणि पुढचे नंतर 2 अटेम्प्ट जर चांगल्या जागाच नाही आले, तर तुम्ही राहिलाच राहता समजा. असं नंतर तुमचे जास्त 2-3 मित्र म्हणतील की तुम्ही हुशार. संधी पुन्हा कधीच येत नाही. आणि मला वैयक्तिक वाटतं प्रत्येकाला एक संधी भेटते, तर तेव्हा तुम्ही संधीला सामोरं जाताना सगळ्या गोष्टींना प्रिपेअर असलं पाहिजे. मेंटल लेवलला असेल, तुमचं फिजिकल लेवलला असेल, तर मग ते प्रिपरेशन चांगलं होतं. हो. पुढचा अटेम्प्ट 20चा अटेम्प्टला ते ऑपरेशन केलेलं होतं. तर मग घरी गेलो, थोडं 1-5-6 महिने समजा घरी राहिलो, त्याच्यानंतर लॉकडाऊनच पडलं. अच्छा. मग बऱ्यापैकी बैठक तर डॉक्टर मला बऱ्यापैकी म्हणले, तो त्याच्यानंतर बसत नव्हता समजा. लिमिटेशन की जास्त वेळ बसायचं नाही. पण एक सुरुवात केली, मी अर्धा-पाऊण तास बसायचं, 10-15 मिनिटं चालायचं, असं हिशोबाने वाढत. पण इतकं काही जमत नव्हतं. काही असं
कण्याचे पैसे थोडं असल्यानंतर पाठीला तर मग थोडं बसल्यावर हे वाटायचं थोडं त्रास दुखायचं. होतो. हा आणि इतकी काय ती 200ची ऍड होती हम्म. आणि लॉकडाऊनचा काळ होता आणि ते खूप वेळेस मागे पुढे झाले पेपर. सतत पुढे जा. हो, महाविकास आघाडी सरकार होतं, पोरांचं आंदोलन चालायचं, त्या रविवारी कॅन्सल झालं आणि त्याच्या पुढच्या रविवारी घेतला होता पेपर असं. आंदोलन. मग ते असं वाटलं की बाबा ठीक आहे असं, आणि तेव्हा मार्क्स नाही आले. आणि आतापर्यंत सीसॅट मध्येच खूप जास्त मार्क्स आहेत सर. तेव्हा 20ला मला पहिल्यांदा सीसॅट मध्ये फार कमी मार्क आले. अच्छा. 99 मार्क्स सीसॅट मध्ये होते, की जो आपला हुकुमी एक्का असतो तोच त्यानेच हा केला. आणि मग ती प्रिलिम खूप जास्त मार्क्स निवडाली, 186. प्रिलिम उडाली. हो, 186 मार्क्स होते प्रिलिमला आणि तेव्हा 203 कट ऑफ होता. दोनदा मेन्स दिल्यानंतर ज्यावेळेस प्रिलिम उडते त्यावेळेस काय भावना होती? की तेव्हा एक जाणवलं सर, आपण काही देऊ नसतो की एकदा प्रिलिम निघाली म्हणजे आपली कंटिन्युअसली निघेल, की प्रत्येक स्टेप तेवढ्याने प्रिपेअर करायला पाहिजे. बरोबर. की इंटेन्सिटी मध्ये कुठेही फरक होता का? हो, काय असतं ना, एकदा दोनदा जे मेन दिलेले पोर राहते सर, तर ते फक्त प्रिलिम आणि मेन्सच्या मध्येच अभ्यास करतो थोडं बऱ्याचदा असतं फक्त. बरोबर. आणि त्यांचे कसं असं हे राहतं की बाबा प्रिलिम तर निघून जाईल, प्रिलिमला काय लागतं ना. पण मग काय होतं की एखाद्या वेळेस जरा बाउन्सर पडला आयोगाकडून, जो 2020 साली होता, की तो फार 2020 आणि 23चा पेपर फार असं म्हणतात की ड्रास्टिक चेंज केला. बरोबर. प्रश्नाच्या स्वरूपामध्येच फरक आहे. हो, फार बऱ्यापैकी. तर मग तिथं एक माझ्या ओळखीचे चांगल्यात ह्यावेळेस रँकवाले पोर आहेत सर, की ज्यांची तेव्हा प्रिलिम उडाली, खूप चांगल्या रँकवाले ह्यात माझ्यासोबतचे 22. हो. मग त्यावेळेस मनाची कशी समजूत काढली किंवा कसं स्वतःला समजवलं? काय 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 पोझिशन होती? ते एक्झॅक्ट तर सांगता येणार नाही, पण सर एक तेव्हापासून एक सगळ्यात मेन म्हणजे ना, एक अवतीभोवती एक माणसातली पॉझिटिव्ह निगेटिव्ह असते ना, मी एक स्पष्टपणे एक सांगू शकतो, माणसाची निगेटिव्ह वाढायला लागली की यार ठीक आहे यार, फार टाइम लागतो याला असं. तोपर्यंत कधी नाही वाटलं मला की असं खूप जास्त टाइम लागतो, किंवा मग तेव्हा असं की बऱ्याचदा कसं होतं सर, आपण ह्या आयुष्याला युज टू होतो की आपण स्वतःला फसवत असतो की ठीक आहे ह्याने पुढच्या अटेम्प्टला होईल, नाही तर त्याच्या पुढच्या अटेम्प्टला होईल. मग त्या एक सर्कलमध्ये लूपमध्ये माणूस म्हणतो जायला लागलो. मग त्याच्यानंतर घरून संभाजीनगरला गेलो, ती प्रिलिम उडाल्याच्या नंतर समजा प्रिपेअर करायला, की एक अवतीभोवती मग पुन्हा आमचे कॉलेजचे पोरं जे पुण्याला वापस येणार नव्हते ते आम्ही पुन्हा सगळं एकदा जमलो. तर मग पुन्हा एकदा 21ची हा, तर 20 मध्ये आमच्या सोबत अक्षय जायभाई होता, तो सेक्शन ऑफिसर झाला. मग एक होप आली बा पुन्हा एकदा आपल्यातलं कोणतरी हो राहिलं तर मग आपण हो, की एक राहतं समजा आपलं जर नाही झालं, आपल्या सोबत अवतीभोवती कोणाच झालं तर मग आपण योग्य ट्रॅकवरती आहोत. हा, तर मग काही करेक्शन, आता तो लहान होता माझ्यापेक्षा, पण आता त्याच्याकडून असेल 21च्या अटेम्प्टला की थोडं प्रिपरेशन केलं. 21ला 289 मार्क होते प्रिलिमला, त्यातही 166 सीसॅटचे मार्क्स होते आणि 123 मार्क जीएस ला होते. जीएस वाढला, पण चांगला वाढला. हो, पण मग त्या वर्षी सर जीएस फार सोपं होता 21ला. मी असं नाही म्हणणार की फारच अभ्यास केला होता मी, पण सोपं होता. आणि एक ठेच लागल्याचं एक म्हणतो आपण की त्या वर्षी मग सायन्स ल्युसेंट मधून प्रिपेअर केलं. आपले प्राचीन हिस्ट्री म्हणतो आपण, ती पण ल्युसेंट मधून प्रिपेअर केली. थोडं जे रिसोर्सेस वापरले गेले त्याचा फायदा ऍक्च्युअल एक्झाम मध्ये झाला. हो, ल्युसेंटचा म्हणू शकतो. आणि करंट वगैरे चांगलं प्रिपेअर केलं त्या वर्षी, की जे आता करंटचे सर जवळपास 15 प्रश्न असतात आणि सायन्सचे 20 प्रश्न असतात. त्याचे टेक्निकल बॅकग्राऊंड मला वाटतं ते 20 पैकी 15 प्रश्न आलेच पाहिजे. आणि तेवढं हा, आणि ते रिलेटिव्हली आपण बाकीच्या पोरांना तिथे मागे टाकतो प्रिलिमला. आणि याचा फायदा मी जेव्हा 21च्या पासून मग हे थोडं हे केलं की आपण चांगली परत प्रिपरेशन. आता प्रिलिमचा स्कोर तर चांगला आला, मग त्या दिवशी ठरवलं का आता सोडायचं नाही मेन्सला? हो, मग कशी तयारी केली? चांगली मेन्सची बऱ्यापैकी तेव्हा तयारी केली, पण अनफॉर्च्युनेटली त्या वर्षी मार्क्स नाही आले. 430 मार्क होते फर्स्ट किने. आणि अवतीभोवतीच्या पोरांना बऱ्यापैकी कुणाला विचारलं, बऱ्याचदा कसं असतं सर की जेव्हा आन्सर की आलेलं राहते ना फर्स्ट की, लोक फार जास्त स्कोर सांगतात. हा फार म्हणजे ते 21ला फार जास्त जाणवलं, आणि लोक डायरेक्ट म्हणजे सेकंड किने फार कमी झाले. 2 मार्कांनी उडालं. आणि मग काय होतं की आपल्या अवतीभोवतीची पोरं म्हणजे मित्रांना म्हणताना पण एक लॅबमध्ये असेल किंवा सिटीमध्ये असेल, आणि त्यात आम्ही संभाजीनगरला होतो, इतकं जास्त नव्हती जेवढं पुण्याला असतं ना, पुण्यात जसं वाटलं तसं. आणि मग त्यात लोकांना समजा सगळं सांगतं 455 मार्क आहे, 460 मार्क आहे, 465 मार्क आहे, आणि तिथं आपल्याला 430च. मला असं वाटतं यार इम्प्रुव्हमेंट तर होतच नाही आपली. आता ही तिसरी मेन्स आपण इम्प्रुव्हमेंट नाही करत आहे. मग तेव्हा मी बऱ्यापैकी डिसिजन घेतला की टेक्निकल जे आमच्या IT मधले पोरं होते किंवा आता शिफ्ट व्हायचं. आणि तो 22चा अटेम्प्ट शेवटचा अटेम्प्ट होता आयोगातर्फे, की त्याच्यानंतर 23 पासून रिटर्न पॅटर्न येणार होता. परत आंदोलन झालं वगैरे. आणि मग त्याच्यानंतर मग आणि ती ऍड आहे ना सर 2022ची 160 जागासाठी होती. बरोबर, फार कमी जागासाठी. हो, आणि मग तेव्हा वाटलं की यार आता काय एवढ्याच्यात आपले 400च्या ऍड मध्ये होणार नाही, 160 मध्ये पुढे व्हायला ना. मग तेव्हा बऱ्यापैकी एक मन केलं की ठीक आहे, आज आपण कुठेतरी स्वीकारलं पाहिजे की आपण अपयशी झालो.
की ही मला वैयक्तिक वाटतं. तेव्हा मी सर तांदळे सर ते आमच्या कॉलेजच्या पासवर्ड द एंटरप्रिन्युअर त्यांचं पुस्तक आहे. त्यांचं सहज एक शरद तांदळे त्यांचं रील्स पाहता पाहता एक ते एमपीएससी व्हिडिओ आला होता. त्यांचं म्हणजे कसं असतं आपण फार भावनिक कनेक्ट होऊन जातो एमपीएससी की यार नाही सीओ झालं तर नाही डीसी झालं तर नाही डीवायसी झालं तर काय मी ठीक आहे. माझं बॅकग्राऊंड स्ट्रॉंग होतं आतापर्यंत. 10वीला एक चांगले पर्सेंटेज होते, 12वीला होते, गव्हर्नमेंट कॉलेज आहे. मग तेव्हा एक सतत एक प्रेस्टिजचा पण प्रश्न होता की यार आपण इतकं हुशार होतो काही नाही झालं समजा. मग तेव्हा पण मी डिसिजन घेतला की त्यांनीच ते सांगितलं होतं की तुम्ही काय करायचं समजा ह्या वातावरणातून 8 दिवस बाहेर जा की नाही करायचं मला ते आणि गावाकडे जायचं, थोडं दुसऱ्या क्षेत्रातले मित्र वगैरे बनवायचे आणि दुसरे टॉपिक डिस्कशनला घ्यायचे. मग माणूस याच्यातून बऱ्यापैकी बाहेर पडतो. आणि हा फंडा मी वापरण्याचा प्रयत्न केला की बाबा ठीक आहे आपल्याकडून होतच नाही म्हटलं बळजबरी ना ओढाताना करण्यात काय अर्थ नाही. आणि एक 4.5 वर्ष झाले होते तेव्हा समजा पासआउट होऊन, 4.5-5 वर्ष की त्याच्यापुढे मला असं वाटतं की इथून पुढे जर आपण ताणत असेल तर वापस जाण्याचे रस्ते बंद होऊन जातील आयटी मध्ये. पण मग जे आयटी मधले मित्र होते सर ते त्यांचं वर्क फ्रॉम होम चालू होतं आणि त्यांनी फार प्रेशराईज केलं की तू हा शेवटचा अटेम्प्ट आहे ना, जे होईल ते दे. की नाही झालं ना तर आम्ही आपलं ते समजा रेफरन्सने वगैरे आपण करून घेऊ आयटी मध्ये. आणि जे मी मागाशी नाव घेतलं समजा शरद वल्ल्यांचं ते काका आहेत, मला आठवतं सर 8 ऑगस्टला मी संभाजीनगरहून पैठणला गेलो. पैठणला राहतात काका. त्यांना म्हणलं काका आपल्याला करायचंच नाही म्हटलं, बस झालं म्हटलं. आता याच्यापुढे मला असं वाटतं की बळजबरी नोडल्यासारखं होईल एखादी गोष्ट की आपल्याकडून होत नाही, मला जी तयारी नाही. पण त्यांचं काय म्हणणं तो अभ्यास न करू म्हणे पण फक्त स्टेबल राहा एवढा अटेम्प्ट की तू बऱ्यापैकी प्रिपेअर चांगला आहे, दरवर्षी मेन्सला राहतोस म्हणे. आणि फक्त एक काम कर की काय चुकतंय की कशामुळे मी होत नाही. तर मग ठीक आहे म्हणलं आता काय सगळे एवढं म्हणायला लागले. आता मित्रामध्ये समजा सर सांगताल की अवतीभोवती त्या काळात खूप चांगले पोर आले. हा अक्षय जायभाई होता, शुभम पालकर होता, सौरभ शेजूळ होता, अक्षय हातमोडे होता, रूममेट एक माऊली म्हणून होता. या पोरांनी फार सपोर्ट केला की तेव्हा मला जेन्युअनली रोज वाटायचं की आयटी मध्ये जाऊ. पण मग ते पोरं काउन्सिलिंग म्हणतो आपण, ग्रुप काउन्सिलिंग सारखं रोज कोणीतरी यायचं समजा की नाही कर तू होईल ते. मग त्याच्यामुळे थोडं सपोर्ट भेटत गेला, भावनिक करू. हा आणि मग तेव्हा सीसॅट नव्हतं आणि पहिल्यांदा जीएसचा पेपर समजा नुसतं जीएस वरती मार्क्स होते. आणि त्या वर्षी मला ते करायची नव्हती अटेम्प्ट म्हणून अनरिझर्व मधून फॉर्म टाकला, AWS मधून टाकला नाही. आणि मग त्याच्यामुळे मग आणखीन वाटायला लागलं की बाबा नकोच असं करणंच नको. आणि ते फार नंतर जागा वाढल्यात त्या राजकीय पातळीवरती घडामोडी झाल्या आणि त्याच्यानंतर जागा वाढल्या. तर मग तेव्हा 117 मार्क होते सर प्रिलिमला. आणि तेव्हा एक ऑब्झर्व केलं सर की एक समजा कट ऑफचा अंदाज ना सर मी एक वैयक्तिक समजू शकतो असं एक डायरेक्ट आयोगाच्या अध्यक्षांना पण नाही सांगतात कट ऑफ लागायचं, पण इतकं प्रेडिक्ट करतात लोक की इतका कट ऑफ लागेल तितका कट ऑफ लागेल आणि काही सांगतात. आणि ते कशावरती हे करता कट ऑफ की आपण टेलिग्रामवरती सर्वे घेता आणि मॅक्झिमम पोरं बघतात ते सगळ्यात खाली जास्त जे मार्क्सवाले असतात ना त्याच्यावर क्लिक करतात आणि मग ते फार जास्त प्रेडिक्ट करतात कट ऑफ. तर तेव्हा समजा एक सांगितलं तर क्लासवाल्यांनी 414-15 पासून 17 पर्यंत लागेल. आणि त्यात मग त्यांच्याच अनालिसिस मध्ये हा प्रश्न कॅन्सल होईल, तो प्रश्न कॅन्सल होईल आणि असं कुठलाच प्रश्न नाही कॅन्सल झाला. मला असं वाटायचं माझे 10-15 मार्क्स कमी होतील. 417चे 428 मार्क्स झाले सेकंड की नाही. आणि मग प्रिपरेशन सुरू केलं की पुन्हा एकदा म्हटलं तर मग तेव्हा एक चांगला आठवतं मला निरंजन कदम सरांना फोन केला होता मी. ते तहसीलदार आहेत, तहसीलदार झाले होते. नाही तहसीलदार होते ते, पण त्यांनी घेतलं नाही एसी आहेत की त्यांना विचारलं तर म्हटलं सर खरंच मी करायला पाहिजे जनरली. तर त्यांनी रिप्लाय काय दिला होता म्हणे विकास फार कमी लोकांचे प्रिलिम निघता. तर मग तेव्हा काय करायचं मी की मन लागत नव्हतं की बाबा प्रिलिम निघेल की नाही निघेल. आणि प्रिलिम निघल्यानंतर समजा त्या काळात नोट्स होत्या माझ्या बऱ्यापैकी प्रिपेअर ना. तर मग नंतरच्या काळात ते दुपारी मी रोज क्वेश्चन पेपर ते सॉल्व्ह करायचो. एक दिवस क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचो आणि पुढचे 3-4 दिवस ते अनालिसिस करायचो. हो, तर अनालिसिस करताना मोस्टली काय करायचो मी इकडे जो आपला कोरा भाग राहत होता पेपरचा पहिल्या पेजच्या त्याच्यावरती समजा GS1चं असेल ना तर हिस्ट्री थोडं गॅप ठेवायचं, खाली जिओग्राफी आणि खाली ॲग्री समजा असे 3 हे करायचे कॉलम. आणि त्याचे पुन्हा आपले समजा पुस्तकातून आलेले प्रश्न आपण जे पुस्तक रेफर करतो ते प्रश्न किती होते त्यातले बरोबर किती आले आपले. त्याच्यानंतर एक आपण म्हणू शकतो जेव्हा आपले फॅक्ट्स असते किंवा आपला डाटा संपतो तेव्हा एक अप्रोच असतो 2 नंबरची पायरी. तर अप्रोचचे किती प्रश्न आहेत हा आणि आपले त्यातले किती बरोबर आले. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या सगळ्याच्या याच्यात नसलेले प्रश्न किती आउट ऑफ द बॉक्स आणि त्याचे किती बरोबर येतात आपले गेस करून. हा आता गेस. हा तर बऱ्याचदा कोणत्या नंबरचा ऑप्शन जास्त असतो, मे बी सी असतो का डी असतो किंवा ते सगळ्यात जास्त लंबा असतो ते ब्रॅकेटमध्ये हा किंवा तर तसं किंवा एखादी योजना आहे
तर मग समजा आता भाजपच्या काळात योजनाचं बऱ्याचदा नाव हिंदीमध्ये असतं आणि बाकीचे 3 ऑप्शन इंग्लिशमधले असतात, असं एक राहतं. किंवा एक सारखे दिसणारे ऑप्शन, म्हणजे 20च्या प्रिलिमला एक प्रश्न होता की गोवा मुक्ती संग्राममध्ये कोण कोण सामील झालं होतं, आणि खाली एक ऑप्शन मध्ये हिवरे गुरुजी आणि हिरवे गुरुजी असं होतं. तर ते त्याच्यातून 2 पैकी एक उत्तर असेल असं. हा, आणि बरेच तुम्ही नंतरचे पण बघता सर की सारखे सारखे दिसणारे ऑप्शन असतात बऱ्याचदा. आता म्हणजे हे तुम्ही मी हे नाही सांगू शकतो 100% असतं, पण काहीच नसण्यापेक्षा हे बरंच असतं. हे करणं गरजेचं आहे. हे चीट कोड्स लावून आपण प्रिलिम्स जर क्रॅक होत असेल तर काय आपला फायदा आहे त्याच्यात, करायला पाहिजे. आणि मग समजा ते एक तशा ट्रिक काढणं. PYQ वरती जास्त काम झालं असं मला वाटतं ह्या अटेम्प्टला, बरोबर? हो, खूप जास्त. म्हणजे मला सगळे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले. त्यानंतर एक जे होता की रिटर्नला त्यावेळेस एक फेडायला म्हणे की संभाजीनगरला चांगले मार्क्स देत नाही म्हणे रिटर्नला. एक 21ला तर बरेच लोक म्हणायचे. मग तेव्हा वाटलं तर काय करावं म्हटलं, तर मी जे सिनियर पोरं झालेले होते ते त्यांनाच विचारलं काय करावं. तर त्यांचं कसं म्हणणं असं काही नसतं, आणि जेन्युअनली मला हे 22ला जाणवलं की तसं काही नसतं, की काम करायचं. माझं अक्षर चांगलं होतं. आणि मग काय केलं मी, एक आयोगाचे आतापर्यंतचे पेपर आणि 1-2 समजा ऑनलाईन ते टाकतात प्रिडिक्टेबल. तर ते प्रिडिक्टेबल हे घेतले. आता सर आता 21ला टॉपिक होता भारताचा अमृतकाल, समजा 75 वर्ष. आणि मी बाहेर आल्याच्या नंतर सगळ्यापर्यंत तो प्रश्न मी तो निबंध लिहिला होता, बाकीच्या मित्रांनी पण लिहिला होता. सगळ्याच कसं म्हणणं होतं हे प्रिडिक्टेबल टॉपिक मध्ये होता. आणि मी रिटर्नला एवढं व्हॅल्यूच नाही दिली की म्हणलं आपलं अक्षर चांगलं आहे, म्हणलं ॲव्हरेज मार्क्स येऊन जाईल. म्हणलं यार मला, आणि मी ती प्रिपेअरच नाही केला असा भारताचा अमृतकाल. आणि सगळ्या पोरांनी ती एक स्वातंत्र्य देवतेस विनवणी ती कविता करून गेली होती बरेच पोरं प्रिपेअर, आणि त्यांनी बऱ्यापैकी पोरांनी ती कविता तेच टाकली. ते सगळ्याचीच बसती. हा, ते भ्रष्टाचार आहे, समाज कसा असावा, आपलं वैयक्तिक नेचर कसं असतो, तुम्ही जर अधिकारी असेल तर तुम्ही कसे असावं, असं प्रत्येकाबद्दल ती इन्क्लुझिव्ह कविता आहे. आणि मला ते वाटलं यार मी आज का बरं नाही केलं, की का बरं प्रेडिक्टेबल नाही टाकलं, हा प्रिपेअर नाही केलं. मग 22ला मी ते एक केलं की प्रेडिक्टेबल, समजा आपले महेश पाटील सरांचं पण राहतं, आणि असे 2-3 लोक राहतात की ज्यांचे ते प्रेडिक्ट करतात खेळ या टॉपिकवरती एसी येतील. हा, तर ते पण केलेत. आणि 22ला जेन्युइनली सांगतो सर, खरंच खूप फायदा झाला. त्याच्यापैकीच निबंध होते, न्यू एज्युकेशन पॉलिसी असेल, दुसरा दुष्काळाचा होता. मला 21ला सर 48 मार्क आहे रिटर्नला, 22ला मला 62 मार्क आले. हा जो 14 मार्काचा गॅप आहे, माझं अक्षर तेच आहे आणि आपलं जे नॉलेज असतं सर तेही तेच आहे, फक्त अप्रोच बदललाय. हा, की आपण जेव्हा ते कन्सोलेट करून तिथे ठेवतो, तर एखादं ते कसं असतं सर, एखादी डिश आपण कशी सजवून ठेवतो त्याच्यावरती पण ती बऱ्याचदा प्रेझेंटेशनला मार्क. डिस्क्रिप्टिव्ह येणाऱ्या पॅटर्न मध्ये तर हे खास करून विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की तिथं प्रेझेंटेशनला मात्र कमी पडतं का, बरोबर? कोट्स असेल, कवितातले कडवे असेल किंवा शेअरशायरी असेल, एखादी न्यूज पेपरची हेडलाईन असेल, ह्या त्यात टाकल्या गेल्या पाहिजे. आणि त्या गोष्टी 100% मार्क्स वाढवतात. मी स्वतः उदाहरण या गोष्टीचं. आणि 22ला सांगू शकतो समजा की हे जे की प्रिपरेशन अनालिसिस करून क्वेश्चन पेपरचं, त्याही गोष्टीने मार्क्स वाढवले. त्याच्यानंतर मग ते प्रिपरेशन चालू होतं. दिवाळीच्या आदल्या दिवशी घरी गेलो संध्याकाळी, की म्हटलं हे अटेम्प्ट चांगला करायचं, त्याच्यामुळे उशिरा गेलो. घरचे फार फोर्स करत होते एज दिवाळीला, म्हणून गेलो. दिवाळी दिवशी सकाळी वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आला. मग दवाखान्यात घेऊन आलो. मोठा भाऊ घरी राहायचा, समजा मळ्यात घरी, त्याच्यामुळे 1 जण माणूस घरी लागतो. आणि लहान भाऊ जॉब असायचा, म्हणून एक 15 दिवस मला सिटी केअर हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं. हो, आणि तिथे मग त्याच्यानंतर माझ्यात पण समजा एक कांद झाला पुन्हा एकदा, की प्रत्येक जण यायचं आणि असं टोमणे मारल्यासारखे, किती दिवस करतो तुम्ही, एवढे मोठे झाले. आणि सर आमचा भाग आहे ना, बागायती भाग आहे बऱ्यापैकी. तर मी पहिला सिलेक्ट झालेलो असतो माझ्या आमच्या भागामध्ये, त्या नदीच काठच्या. हा, पोरं काही नाही करत, पोरं पबजी खेळतात, उसल पाणी भरतात. आणि किंवा आता जे असते समजा, आणि हा, किंवा जे असतील ते प्रायव्हेट क्षेत्रामध्ये असतील, MIDC मध्ये. आणि लोकल काय वाटतं, अरे हे एवढं शिकून याचा काय उपयोग झाला ना, हा तर घरीच आहे. आणि त्या काळात समजा लहान भाऊ जॉब लागला होता, ते तर बरं झालं, समजा फायनान्शियल सपोर्ट भेटला त्याच्याकडून. हा, कारण नंतर घरच्यांना पैसे मागायला सर लाज वाटते. जरी पप्पांना पगार होता तर मग एक असं वाटायचं यार किती दिवस ना. हा, तर मग त्या काळात समजा लहान भाऊ जॉबला लागल्याच्या नंतर तो आजही समजा 1 तारखेला पैसे टाकून देतो, विचारत पण नाही समजा तो लागते की नाही लागते. आता त्याचा एक बॅकबोन फार चांगला झाला. आणि ते 10-15 दिवस झाल्याच्या नंतर दवाखान्यात पप्पा डिस्चार्ज झाला. मग प्रिपरेशन पुन्हा एकदा सुरू करू म्हणलं, पण ते 10-15 दिवसामुळे ते थोडं मी आजारी पडलो. सर्दी, ताप, खोकला, एक थंडी दिवस होते समजा तेव्हा. ते पुन्हा 8-10 दिवस असे तसे करत मग पुन्हा पण सुरू केला अभ्यास. पुन्हा 1 तारखेपासून जानेवारी महिन्यात ते पेपर कॅन्सल व्हायचं सुरू झाला. की तोपर्यंत त्या मेन्सला सर मी पर्पजफुली मोबाईल घरी ठेवायचो, की बाबा मोबाईल नाही ठेवायचा, कारण मला एक रील्स पण असले ना आधी. आणि मला तर मग मी काय केलं म्हणलं ना, आपण स्वतःवरती तिथं कंट्रोल नाही ठेवू शकत, सोबत मोबाईल नेला
आणि मी तो बाजूला ठेवला. मी खूप लोक बघतात की पोरं ठेवता बाजूला, पण माझ्याकडून नाही होत. तर ते प्रमोद चौगुले सरांचं काय होतं, त्यांचं काय म्हणणं होतं की कंटिन्युअस अभ्यासामध्ये असलं पाहिजे. समजा कसं की तुम्ही जेव्हा 4 तास बसतात ना, तर नंतर तुमची ग्रास्पिंग पॉवर वाढत चालते. तो टेम्पो मेंटेन झाला पाहिजे. एक 25-30 मिनिटं तुम्ही बसता आणि 5 मिनिटं रील्स पाहता, पुन्हा 25-30 मिनिटं बसता आणि 5 मिनिटं रील्स पाहता. याच्यामुळे तुमचा टेम्पो हे होतो, ब्रेक होतो. हा, तर तसं नाही झालं पाहिजे. एक कंटिन्युअस. तर मग तेव्हा तो एक गोष्ट केली की कंटिन्युअस अभ्यास करायचा. आणि पण मग ते नंतर पुन्हा ते बऱ्यापैकी म्हणे पेपर कॅन्सलच होईल म्हणे. मग तेव्हा जे सगळ्या पोरं राहतात, चहा घेत बसायचे, गप्पा मारत बसायचं, की ते एक सुरू केलं की आता ते काय असतं ना, हा, की पेपर कॅन्सल होईल. ते गंगापूरवाला नावाचे वकील होते, त्यांनी आयोगाला झापलं की बाबा तुम्ही पेपर घेऊच नका. ते त्यांचं काहीतरी माझ्या मते सोर्स काय तुमचा, आणि ते NCERT मध्ये वेगळं उत्तर दिलेलं होतं, असं तसं करत. पण ते पेपर झाले समजा टायमावर. मग त्याच्यानंतर समजा पेपर झाल्याच्या नंतर मला GS2 आणि GS3 सगळ्यात जास्त अवघड गेला होता, आणि त्यात खूप चांगले मार्क्स आले. हा, आणि 3 GS मध्ये 110+ बहुतेक, आणि मग कमी मराठी इंग्लिशमध्ये आणि GS4 मध्ये. आता GS4 मध्ये कमी का बरं, ते एक GS3 अवघड गेल्याच्या नंतर मग नंतर वाटलं की यार आपलं होतच नाही, GS2 आणि GS3 अवघड गेलं. हा, की म्हणलं दरवेळेस आपण असंच होतो, म्हणलं किती काही चेंजेस केले ना, तर म्हटलं जाऊ द्या. तर मग त्याच्यामुळे कदाचित एक जो माणसाचा टेम्पो, आणि त्यात ते शेवटचा पेपर असतो, 3 दिवस माणूस बऱ्यापैकी हरायला एक्झॉस्ट होऊन जातो. तर मग तेव्हा तो असा गडबडीत दिल्यासारखा पेपर दिला, आणि एक रूमला गेलो, झोपून राहिलो. 26 तारखेला बहिणीचं लग्न होतं, चुलत बहिणीचं. तर तिचा एक 25 तारखेला फोन आला की म्हणे तू ये म्हणे, काय येणंच नाही म्हणे तू. आता पेपर झाले, आता काय करतो ना. आता मग नंतर वाटलं यार आपल्या आयुष्यात असं चालू राहील, म्हणलं लग्न तर एकदाच असतं. गेलो, आणि त्या दिवशी तर तुम्हाला सांगतो, आता गावात एक घर आहे, मळ्यात एक घर आहे. समजा चुलते गावात राहतात आणि आम्ही मळ्यात राहतो. तर मग बायका हळदी दिवशी गावात होते, माणसं मळ्यात होते. तुम्हाला सांगतो, संध्याकाळी माणसं गप्पा मारत होते, मी एक 10:30-11ला पाणी घेऊन गेलो सगळ्यांना. ते एक लांबून चुलत काका होते, त्यांचं काय म्हणणं होतं की ते सगळं देखत म्हणे, किती दिवस करतो म्हणे, आता एकदा बाप मरता वाचला म्हणे, दे म्हणे सोडून, किती दिवस फुकट खायचं म्हणे. आणि त्यात मी जे मागाशी काकाच नाव सांगितलं शरद काका, त्यांनी असं फार अग्रेसिव्हली भूमिका घेतली माझी, की नाही म्हणे लोकांची पोरं तरी काय करतात ना म्हणे, प्रिपेअर करतो तर करू द्या म्हणे, आज नाही तर उद्या होईल म्हणे, नाही झालं तर मग बघता येईल म्हणे, IT मध्ये जाऊन काहीतरी टाकून दे म्हणे दुकान बिकान. पण तेव्हा मला जेन्युइनली वाटलं की यार आपण आपली कोणी साईड घेणं पण डिझर्व नाही करत, की यार आउटपुट येत नाही, मग काय असं समजा ना बळजबरीने असं फार भावनिक करायचं. पण मग म्हटलं मग तलाठीची तयारी करू ऍटलिस्ट, की काही नाही तरी मग ऍटलिस्ट एक पोस्ट तरी असावी हातात, की जुन्या अधिकाऱ्यांशी समाज मान्य आहे, किंवा त्याला काय समाजाला काहीतरी शिपाई झाला तरी त्यांना ते मान्य आहे, अशा भूमिकेतला हा समाज. म्हणून ह्या हिशोबाने पुन्हा एकदा गेलो याला औरंगाबादला, आणि म्हटलं नाही तर मग पुण्याला जाऊन ऍटलिस्ट 21च्या इंटरव्ह्यूची तयारी करू. इंटरव्ह्यू होता 21च्या. तर मग एक 27लाच गेलो मी, लग्न झालं दुसऱ्या दिवशी. 28ला एक दिवस औरंगाबादला राहिलो, म्हणलं 1-2 दिवसांनी जाऊ पुण्याला. 29ला सकाळी भाऊ आला, एक 5 वाजले असतील, दरवाजा वाजला. माझा भाऊ आम्ही एकाच बिल्डिंग मध्ये राहतो, तो जॉब करतो पण वर्क फ्रॉम होम होता, त्या काकूंच्यात राहतो. तर मी खाली मित्रासोबत राहायचो. त्यांना आला, दरवाजा वाजला, यार एवढा पाठ आला, काहीतरी मॅटर झालं दिसतं. त्यांनी म्हटलं यार पप्पाला परत पॅरलिस अटकाला, ते लग्नाच्या ते 2-4 दिवसाच्या गडबडीमुळे समजा. तर मग गेलो पुन्हा ते सिटी केअर हॉस्पिटलला, एक पुन्हा 10-12 दिवस, एक 10 फेब्रुवारी पर्यंत होतो. त्याच्यानंतर ते झेडपीची फाईल बनवायची होती, ते समजा ते बिल पास करण्यासाठी 2 दिवस त्याला घातले, असे 12 फेब्रुवारी झालं. मग तोपर्यंत पण नशिबाने आन्सर केली होती, काहीतरी 7-8 फेब्रुवारीला काहीतरी आन्सर केलेली, आणि एक चांगला स्कोर होता. फर्स्ट कीने समजा 463च्या आसपास स्कोर होता, आणि एक तो डिसेंट स्कोर होता. मग याच्यात काहीतरी करून भेटलं, हा, की मग एक जे समाधान राहतं यार ठीक आहे. त्याच्या आधीच्या अटेम्प्टची काय कहाणी होती, की तेव्हा असं काठोर, तोपर्यंत इंटरव्ह्यू झाला ना सर. इंटरव्ह्यू 22च्या मेन्सच्या नंतर झाला. 22ची मेन्स आधी झाली, 3 इंटरव्ह्यू नंतर झालं. आमच्या 4थ्या फेज मध्ये इंटरव्ह्यू होते, फेब्रुवारीमध्ये झाले ते, 20 फेब्रुवारीला इंटरव्ह्यू होता, आणि 22ची मेन्स जानेवारीमध्ये झाली. हा, तर मग एक 12 जानेवारीला समजा 12 फेब्रुवारीला सगळं त्यांचं ते फाईल वगैरे निस्तारून दिली. हा, म्हटलं आता इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करू. एक 4-5 दिवस इंटरव्ह्यूची प्रिपरेशन केली, आणि मग इथं यश दाला इंटरव्ह्यू होता 20 फेब्रुवारीला. इंटरव्ह्यू आला, आपले निंबाळकर सरांकडे इंटरव्ह्यू होता, सरांचा पॅनल होता. हो, आणि तेव्हा हो अध्यक्ष होते तेव्हा ते. आणि एक शेवटला इंटरव्ह्यू, शेवटच्या 2ऱ्या का 3ऱ्या नंबरला होता शेवटून 20 फेब्रुवारीला. आणि खूप चांगला इंटरव्ह्यू. मी जेन्युइनली माणूस की इंटरव्ह्यूला जे लोक म्हणतात की तुमचं पहिल्यापासून ग्रूमिंग कशी झालेली,
ते पण फार इम्पॅक्ट करतं. बरोबर आहे की तुमचं ओव्हरऑल तुम्ही कसे आहात, म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे याला जास्त महत्व. तर त्या अटेम्प्टला कुठं मॉक दिला नव्हतं सर, कारण प्रिपेअर नव्हतं केलं एवढं. म्हटलं काय मॉक द्यायचं ना. आणि पद्माकर सरांना बोललो होतो, म्हटलं सर ते DC पद्माकर गायकवाड सर, म्हटलं सर मी मॉक नाही दिला, म्हटलं काय करावं म्हटलं. ते म्हणे आज समज म्हणे आयोगाचाच मॉक आहे म्हणे, हा तुला 22ला चांगले मार्क्स म्हणे, आयोगाच तिथं आपल्याला जाऊन मॉक द्यायचं म्हणे, काही टेन्शन नाही घ्यायचं. मी 20 फेब्रुवारीला तिथं होतो आणि माझा एक स्वभाव बऱ्यापैकी धिंगाणा घालणार होता. मला वाटतं दिवसभर तिथं यशदाची तिथे असेल, आम्ही हॉलमध्ये बऱ्यापैकी पोरं जे बसलो वेटिंग लिस्टमध्ये. तर काही पोरं फार टेन्शनमध्ये राहायचे. आम्ही गप्पा बिप्पा मारत शेवटपर्यंत. ते अमोल चाटे आणि मी दोघांचा त्या दिवशीच इंटरव्ह्यू होता. ते PSI झाले ते. आणि त्यांचा माझ्या मते ते IPS आपले काय नाव सर, शिंदे साहेब, नाही IPS होते ते दिगावकर सरांकडे इंटरव्ह्यू होता. त्याचा शेवटला बरोबर. तर त्याला 70 मार्कांनी, मला 65 मार्क निंबाळकर सरांकडे. तर मग समजा एक ते सांगू शकतो की बर्डन नाही घ्यायचं असं इंटरव्ह्यूचं. जे पोराचे फार बर्डन घेतात ना, तर ते फार टेन्शन मध्ये राहतात की काय म्हणजे असं. आपल्या समोरचे समजा ते बाणेश्वर सर आहेत, त्यांना पण समजा 72 मार्कांनी इंटरव्ह्यू. त्याचं पण मी ते विचारलं की बाबा काय कारण आहे, तर ताणतणाव नाही घेतला, अतिरिक्त ताणतणाव घेतला की उलट तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो डाऊन होतो. बरोबर आहे. मला चांगला वाटतं सर, इंटरव्ह्यू मध्ये गेलो, कॉन्फिडेंटली गेला तुम्ही. आणि काय होतं त्या दिवशी माझ्या मते शेखर गायकवाड सर होते, निंबाळकर सर होते आणि IPS होते. नेमकं ते मधले शेखर गायकवाड होते, ते सांगता येणार पण होते. आणि त्या दिवशी निंबाळकर सर साईडला बसले होते. आता मे बी कसं काय बसले ते नाही सांगता ना, पण मी धरून चाललो तर मध्ये अध्यक्ष असते. तर मध्ये गेलो ना, असं बघितलं हे अध्यक्षच नाही, नंतर इकडच्या मेंबरकडे असं, आणि नंतर अध्यक्षांकडे बघितलं. मग तेव्हा समजा, आणि त्यांचा ते आयोगाच्या वेबसाईटवरती फोटो आणि ओरिजिनल मध्ये बरेच डिफरन्स आहे, आपल्यासारखं जसं असतं तसंच बऱ्यापैकी. आणि मग याच्यात एक 5-7 सेकंद गेले असतील समजा, आणि मग असं ते लिंक जाते माणसाची राहते ना, ते तुटून गेली. आणि त्यांना म्हणलं सर गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर. आणि निंबाळकर सर म्हणे विश न करू म्हणे, बसून घ्या म्हणे तुम्ही. मी बसलो आणि सरने मस्करी केली माझ्यासोबत, तुम्हाला असं वाटत का म्हणे इव्हिनिंग चालू आहे म्हणे. म्हणलं सॉरी सर, म्हणलं ते लक्षात नाही आलं, म्हणलं गडबडीत गुड मॉर्निंग बोललो. बरं ठीक आहे म्हणे, असू द्या म्हणे, बसा म्हणे, टोकन दाखवा म्हणे. तर ते टोकन दाखवा म्हणे, मला तेव्हा माहितच नव्हतं ते उभं राहून तिकडे द्यावं लागेल ना. मी असं दाखवलं म्हणलं, नंबर सांगितला. तर निंबाळकर सरला तेव्हा असं थोडं हे वाटलं, म्हणे ती देऊन घेऊ का म्हणे आम्ही. मग म्हणलं यार चूक झाली, तर सॉरी म्हणलं, डबल एकदा काय उभा गेलो, टोकन तिथे ठेवलं आणि बसलो. मग तेव्हा एक वाटलं की यार गेला इंटरव्ह्यू म्हणलं असं. मग निंबाळकर सरांनी एक जे बेसिक तेव्हा पॅटर्न होते निंबाळकर, किंवा बॅकग्राऊंड विचारायचे, तुम्ही कडून पास आउट आहे, घरचे काय करता, की तो अटेम्प्ट काय. नंतर मग सदस्यांकडे देतात ते. तर मग ते सदस्य होते, त्यांनी विचारलं की तुम्हाला काय व्हायचं समजा, की म्हटलं सर CO. आता तेव्हा हेही माहित नव्हतं, पोस्टचं पूर्ण नाव झालं होतं, चीफ ऑफिसर ग्रुप A नगर परिषद समजा. पण CO म्हटलं मी, आणि त्यांनी विचारलं की ZP चा CEO का. आता म्हटलं नाही, म्हटलं सर नगर परिषदचा CEO. बरं मग सांगा नगर परिषदचे निकष काय. आता मला तेव्हा फर्स्ट की 116 GS2 मार्क्स होते सर, पण पाठांतर फार वीक आहे माझं, याचा फॅक्ट्स पार्टनर आहात माझ्या. नगर परिषदेचे निकषच आठवणा मला स्टार्टिंगला. अरे यार म्हटलं आता काय करा. म्हटलं सर मेन्सला वाचले तर म्हटलं, पण आता आठवण झाली. बरं ठीक आहे म्हणे, असू द्या म्हणे. मग त्यांनी जसे COचे अप्लाइड प्रश्न विचारले, बाबा तुम्ही काय करसान काय नाही. ते अप्लाइड प्रश्न मला जेन्युइनली चांगले जमले. मग त्यांनी विचारलं की एखाद्या COचं नाव सांगा की ज्याने चांगलं काम केलेलं आहे. आता तेव्हा माझ्या मते रामदास कोकाटे सर होते, कोकरे सर काहीतरी म्हणून, त्यांना ते अवॉर्ड भेटलं होतं काहीतरी. रामदास कोकरे, त्यांना ते आपल्या युनायटेड नेशन्स, त्यांचं स्वच्छतेच्या बाबतीमध्ये काम मोठं होतं. बरोबर. पण असं तेव्हा असं इंटरव्ह्यू साठी प्रिपेअर केलं नव्हतं, तर मला माहितच नव्हतं ते. आणि त्यांनी सरांनी फार हे विचारलं की मग एखाद्या COचं नाव सांगा. म्हणलं सॉरी सर नाही सांगतात. मग तेव्हा ते जे मधले मेंबर होते ना सदस्य, त्यांनाच हे वाटलं की यार तुम्हाला एवढे लोक गव्हर्नमेंट मधले चांगले काम करतात, तुम्हाला माहित नाही राहत म्हणे. आणि तुम्ही तुम्हाला CO व्हायचं आणि तरी पण तुम्हाला माहित नाही, तुम्हाला माहित असायला पाहिजे. तेव्हा थोडे बोलले ते. म्हटलं सॉरी सर म्हटलं, तर ते नाही माहिती. मग बुक्सवरती वगैरे मी माझी हॉबी चरित्रात्मक कादंबरी वाचणं होतं, त्याच्यावरती झाला. मग समजा त्या इंटरव्ह्यूला 65 मार्क आले, पण अनफॉर्च्युनेटली 1 मार्काने फायनल रिझल्ट राहिला. हा, कसं काय शेल होत होतं 1 मार्कांच्या वेळेस जातो त्यावेळेस काय तुम्हाला किस्सा सांगतो सर, की 28 फेब्रुवारीला त्याची मेरिट लिस्ट आली होती समजा. तर तेव्हा 227 रँक होता. की होईल की नाही होईल एक्झॅक्ट सांगता येत नव्हतं, की काठावरती आपल्याला जे म्हणतो ना. आणि त्याच्यानंतर जो आपला रिझल्ट लागला तो 24 मेला लागला. 24 मेला संध्याकाळी 7:00च्या आसपास लागला असेल सर. आणि 24 मे माझा बर्थडे असतो, जन्मदिवस आता 3 दिवसाखाली झाला. आणि आम्ही दिवसभर वाट पाहिली बरं, की टेलिग्रामवरती आलो होतं की बाबा आज लागेल उद्या लागेल.
मग केक कापायचं म्हणून वाट बघितली की रिझल्ट वाट बघितली, कटवून म्हणलं केक कापून टाकू. मित्रांनी केक बिकांना आणि ऐन कापायच्या टायमाला एक 7च्या आसपास रिझल्ट लागला. आणि ते असं केक कापायच्या टायमाला मित्र म्हणे अरे लागला रे म्हणजे रिझल्ट. आणि त्याने PDF बघितली. रूममेट होता माझा माऊली म्हणून, यार 1 मार्काने राहिला म्हणे. नाही झालं म्हणे तुझं. म्हटलं ठीक आहे जाऊ द्या म्हटलं, 22ला आहे म्हटलं मार्क, तेच उपकार मानायचे आता काय देवाचे. होप्स होते. हा एक मी ते जेन्युइनली सांगू शकतो की ते माणूस कसं असतं ना, आता माझ्याकडे कुठेतरी आपल्याला बाहेर निघायला एक मार्ग होता, त्याच्यामुळे एक दरवाजा बंद झाला, दुःख नाही झालं जेन्युइनली. नाही तर ती परिस्थिती जेन्युइनली फार अवघड राहते. तिकडं सर 1 मार्गाने इन होणार आणि 1 मार्गाने आउट होणार आहे, जेन्युइनली असं काहीच डिफरन्स नसतो. हा पण आता एक काहीतरी हिराची लावायची राहते म्हणून लावतो, पण 1 मार्काने इन होणाऱ्याच पूर्ण आयुष्य बदलून जातं आणि 1 मार्काने आउट होणाऱ्याचं पूर्ण आयुष्य. आता मी समजा नंतर मार्क्स आले होते 22ला, तर समजा चांगली क्लास पण भेटली, पण ज्या पोरांना नसेल भेटली यदा कदाचित त्या पोराच काय झालं असेल हा सतत मी विचार करतो. बरोबर. त्याच्यानंतर 22चं मग इंटरव्ह्यू प्रिपरेशनला पुण्याला आलो. एक 23ची प्रिलिम देऊन आलो सर. बरं आता तुम्हाला सांगतो मी सर, 22 पर्यंत मला GS ला कधी एवढे जास्त मार्क्स येत नव्हते. 23च्या प्रिलिमला मला 140 मार्क्स आहेत नुसते GS ला. आणि तो पेपर फार अवघड होता आणि माझ्या अवतीभोवतीच्या ओळखीतल्या पोरातले हायेस्ट मार्क मी. आणि माझं बऱ्यापैकी आता रीच जास्त होतं समजा की एक बऱ्यापैकी क्लास पण भेटल्याच्या नंतर समजा 22ला पण, तर एक बऱ्यापैकी रीच एक बाबा कोणाला किती मार्क येतात, त्यात ते GSचे हायेस्ट मार्क होते. त्यात मी जेन्युइनली म्हणजे समजा पॉडकास्टच्या शेवटला पण मी काय केलं सर, 19, 20, 21, 22 हे 4-5 वर्षाच्या प्रिलिमचे पण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले की अननोन गोष्टीमध्ये कसे उत्तर राहतात. की एक प्रश्न आहे सर, काय होतात की एक युनायटेड नेशनची काहीतरी परिषद झाली होती, तर ते खालीपैकी कुठल्या शहरात झाली असा प्रश्न होता. तर 4 ऑप्शन होते. बरं तर त्यातलं एक कटारा जम्मू काश्मीर होतं आणि बाकीचे 2, एक मुंबई होतं आणि एक अलाहाबाद काहीतरी ऑप्शन होता आणि एक दुसरं होतं. आता मुंबई आणि अलाहाबाद तसे पण एक तर मुंबईमध्ये झाले असले बरं का, असायला पाहिजे तर, पण मुंबईमध्ये नव्हती झाली, ते फिक्स माहिती होतं मला, महाराष्ट्रात तर नाही झाली म्हणून ते ऑप्शन कट होतं. आता मुंबईमुळे अलाहाबाद समजा काय म्हणते त्याला आपण, आपलं हे राजधानी शहर आहे समजा, त्यामुळे तुम्ही ऑप्शन मध्ये टाकू शकता. त्यांनी कटारा त्यांना ऑप्शन म्हणजे तिथं त्यांनी त्याच्यातून घेतला त्यांच्या इन्फॉर्मेशन मधून की लॉजिक नाही लावलं. आता त्यांनी जर ऑप्शन टाकायचं मग गांधीनगर होतं, इंदोर होतं, भोपाळ होता, तसे ऑप्शन टाकलं असतं अवतीभोवती, कारण की सेट करणार महाराष्ट्रीयन व्यक्ती असते. एवढा कटारा त्याला आठवणं म्हणजे की फिक्स तेच उत्तर आहे की असं लॉजिक. त्याच्यानंतर 370 कलम काढलं होतं. तर बरेच आपल्या तेव्हा काळात आहेत ना. आणि दुसरी गोष्ट, जागतिक स्तरावरतून असा आरोप व्हायचा तिथं वातावरण शांत नाही म्हणून बऱ्याचदा आपण इंटरनॅशनल परिषद तिथे जम्मू काश्मीर मध्ये घेतलं होतं. हे एक लॉजिक होतं, ते 2 लॉजिक झाले. त्याच्यानंतर अजून एक माझ्या मध्ये कुठला तरी सप्ताह साजरा केला असं काहीतरी हे होतं. हे सगळ्या लॉजिकचा मेळ बसून त्या योग्य पर्यायापर्यंत जाता आलं पाहिजे, हे या MCQ टाईपच्या एक्झाम मध्ये फार महत्वाचं आहे. हो बरोबर का? हो. त्याच एक्झाम मध्ये एक समजा एक होता प्रश्न की एक सप्ताह नेमकं आठवण नाही, तर ते कुठल्या राज्यात साजरा झाला असं काहीतरी. तर एक महाराष्ट्र ऑप्शन होतं, काहीतरी गुजरात का काहीतरी ऑप्शन होतं आणि UP होता दुसरा ऑप्शन. महाराष्ट्र, UP, आसाम होतं आणि मिझोराम होतं सर. आता महाराष्ट्रात नाही झालं हे पण बऱ्यापैकी माहिती होतं. एक तर मग महाराष्ट्रात उत्तर असेल, तर महाराष्ट्रात नाही झालं हे माहिती होतं. मग महाराष्ट्रामुळे UP समजा तरी आठवतं बऱ्यापैकी. आता आसाम मग मिझोराम राहतं, तर मिझोराम उत्तर होतं म्हणून त्यांनी आसाम ऑप्शन दिला. असं एक, आता हे रिव्हर्स इंजिनिअरिंग असू शकतं समजा मे बी, पण एक मला वाटतं हे एक लॉजिक असतं की एवढ्या सहसाची तुम्हाला मिझोराम ऑप्शन नाही आठवणार. इतके अवतीभोवती एवढे मोठे स्टेट आहे, तुम्ही इतक्या दूर जाता आणि मिझोराम काही एवढं डॉमिनेटिंग स्टेट नाही की ते इतक्या पटकन दिशा आठवेल. तुम्ही नॉर्थ ईस्टचं जर एखादं स्टेट घ्यायचं तर तुम्हाला आसामच आठवेल. बरोबर. तर मिझोराम, अरुणाचल प्रदेश तरी ठीक आहे आपण आठवू शकतो, पण मिझोराम मला नाही वाटत एवढं सहसाची आठवेल. मग त्यांनी मिझोराममुळे आसाम आठवलं त्यांना की एक मिझोराम ऑप्शन त्याला दुसरा काय ऑप्शन द्यायचा, मग आसाम टाकला. पेपर सेटरची ती ऑप्शन टाकण्याची मेंटॅलिटी त्याच्याशी तुम्ही घेतलं. तर मग एक म्हणू शकतो. आणि तेव्हा करंटचे काहीतरी 13 बरोबर आले होते सर. त्याच्यामुळं, आणि करंट इतकं जास्त नव्हतं वाचलं असं त्या काळात, इंटरव्ह्यू प्रिपेअर करायचं त्याच्यामुळे 22चा. तर मग एक म्हणू शकतो की अशा लॉजिकचा फार फायदा होतो. बरोबर, लॉजिकलीच या परीक्षेमधून चांगलं यश मिळवता येतं. आता खरं तर 2024ची जी राज्यसेवा आहे ती शेवटची ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे शेवटची या पॅटर्न मधली ती परीक्षा आहे की ज्या पॅटर्न मध्ये तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने तुमचा अभ्यास आहे, खूप चांगले अनालिसिस आहे. तर आता या मुलांसाठी तुम्ही काय सांगाल? आता शेवटचा अटेम्प्ट आहे, तर या शेवटच्या अटेम्प्ट मध्ये त्यांना जर यश मिळवायचं असेल तर त्यांनी काय फोकस केलं पाहिजे, त्यांचे रिसोर्सेस काय असले पाहिजेत आणि निश्चितपणे यश मिळवण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? अच्छा सर, सगळ्यात महत्वाचं काय असतं सर, आपल्या प्रमोद चौगुले सर होते सर, 19ला 1 मार्काने राहिले आणि 20ला पहिले आले ते आणि 21ला पण पहिले आले.
आता सगळ्यात मेन काय असतं ना, की असं नसतं की एक एक दोन दोन रँक नाही वाढत, तुम्ही खूप बाहेरून आतमध्ये जाऊ शकता. मग शेवटचा अटेम्प्ट आहे, सगळ्यात पहिले हा न्यूनगंड काढून टाकायचं, बरं पहिले पोरं लय मोठं राहतील, किंवा 22चे 23चे 21चे पुन्हा पुन्हा लिस्टमध्ये येतील, तुम्ही एवढं सगळ्यांना ओव्हरकम करून जाऊ शकता. एक सध्याच्या घडीला प्रिलिमची चांगली स्ट्रॅटेजी ठरवून की कुणीतरी मेंटर वगैरे असेल, आता 22चे बऱ्यापैकी पोरं आहेत तिथं मार्केटमध्ये समजा अवतीभोवती, त्यांच्याशी कनेक्ट राहून, आणि सगळ्यात मेन म्हणजे 20 मार्काला सायन्स राहतं, 15 मार्काला करंट राहतं, या सब्जेक्टवरती होल्ड आणण्याचा प्रयत्न करायचा. रिसोर्सेस त्यासाठी तुम्ही करंटसाठी कुठलं पण समजा एक इयर बुक वाचू शकता, मी वैयक्तिक सिम्प्लिफाईड वाचतो. आणि ल्युसेंटसाठी सायन्स एक तर ल्युसेंट करा, नाही तर स्टेट बोर्ड आपले 7वी 8वी 9वी 10वी स्टेट बोर्ड. पण केमिस्ट्री सध्या थोडं अवघड येतं, ते नॉर्मॅलिटी वगैरे तर ते माझ्या 10वी पर्यंतच्या केमिस्ट्रीमध्ये नाही बहुतेक, पण मी ल्युसेंट करतो, ल्युसेंट मध्ये आहे बऱ्यापैकी. अच्छा, ल्युसेंट हा चांगला पर्याय. हा, ल्युसेंट हिंदीत पण आहे अवेलेबल, इंग्लिशमध्ये पण आहे, नाही तर मग आपले स्टेट बोर्डाचे पुस्तकं ते पण तुम्ही रेफर करू शकता. बऱ्यापैकी प्रश्न जसे तसे येतात. स्टेट बोर्ड. आता फिजिक्समध्ये केमिस्ट्रीमध्ये सर आता एक पॅटर्न आला की न्यूमेरिकल पण विचारतात ते, लाईटचे असेल, साऊंडचे असेल, त्याच्यानंतर आपली हीट टेम्परेचरचे असतात, समजा डिग्रीचं केल्विनमध्ये करा, असे फार सोपे प्रश्न असतात. लाईट बिलचं वगैरे असतात, किती लाईट बिल येईल तसे प्रश्न होते, तर ते प्रश्न आपले टार्गेट असले पाहिजे की ते जाता दिसायला अवघड पण अटेम्प्ट केलं तर सोपे. आणि स्टेट बोर्डातूनच येतं सर, बऱ्याचदा फक्त ते फॅक्ट्स बदलवतात त्यातले, स्टेट बोर्डातून उतरता. त्याच्यानंतर एक जो स्ट्रॉंग सब्जेक्ट राहतो, एक पॉलिटी असतो सर, आणि दुसरा असतो भूगोल, की एक एनसीईआरटीचं 11वीचं असतं, किंवा त्याचे मराठी ट्रान्सफर केलेले बरेच पुस्तकं भेटते मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ते एक करायचं. त्याच्यातून बऱ्यापैकी भूगोल कव्हर होतं. आणि आपलं पॉलिटीसाठी लक्ष्मण आहेच, समजा ती भगवद्गीता आहे पॉलिटिक्स, त्याच्यात म्हणजे दुसऱ्यांना त्याच्यात नाहीच करायचं, सगळे टॉपर्स तेच सांगतील. तर एक ते चांगलं करायचं. हे कसे स्टॅटिक सब्जेक्ट आहे, बरोबर आहे, आता राहिला प्रश्न हिस्ट्रीसाठी मी समाधान महाजन वापरतो, आणि अशात बऱ्यापैकी प्रश्न समाधान महाजन मधून येतात. पडले 23च्या मेन्सला एक हिस्ट्रीला प्रश्न होता की 1607ला जहांगीराच्या दरबारात ते ब्रिटिश अधिकारी आला होता, सुरतला वखार हे स्थापन करण्यासाठी, तिथपर्यंत बऱ्याच पुस्तकात असतात, आणि तेव्हा त्यांना परमिशन नाही भेटली, आणि ते काही ते 1713ला भेटली होती, तर त्या अधिकाऱ्याला ते नाही म्हटलं ते, आणि नंतर दिली का बरं, तर पोर्तुगीजांचं आणि इंग्रजांचं युद्ध झालं होतं, आणि इंग्रज त्या युद्धामध्ये जिंकले, आणि त्याच्यावरती खुश होऊन जहांगीरांनी ती वखार स्थापनेची परमिशन दिली, कारण की मुघलांचं नौदल एवढं चांगलं नव्हतं, आणि पोर्तुगीज आणि इंग्रजांचं चांगलं होतं, तर मग त्यांना वाटायचं इंग्रज जिंकलेत, मग असं त्यांना फेवर म्हणून, तर ते स्पेसिफिकली त्यांनी मेन्शन केलं होतं की 1607 का 1707 तेव्हा नाही भेटलं त्यांना ते वखार स्थापन करण्याची परमिशन, नंतर भेटली, तर जसंच तशी ती लाईन टू लाईन उतरली ती. अच्छा, हे रिसोर्सेस महत्वाचे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिस्ट्रीसाठी एक अप्रोच पण ठेवायचा, की काय म्हणता येईल आपल्याला, की लॉजिक डेव्हलप करायचं, की मागाशी आपण कारण हिस्ट्री फार वास्ट सब्जेक्ट आहे. त्यावेळेस प्रिलिमला 23च्या हिस्ट्रीचा प्रश्न होता की ते आता काहीतरी ते पुस्तक कोणावरती, आणि त्याचा ऑप्शन एक आयोगाचा आन्सर आहे, आणि मी एक टिक केलं होतं, कारण त्याच्यात आहे ना वाकाटक आणि अजून एक दुसरं मला ते नाव नाही आठवना, आणि ते वाकाटकामध्ये कंसात एक दिलेलं होतं, कंस दिलेलं होतं, आणि मला फिक्स वाटायचं दुसरंच आन्सर आहे, पण ते कंस होता म्हणून मी त्या लॉजिकच्या बेसवरती पहिलं टिक केलं, आणि ते पहिलंच उत्तर निघालं. तर मग तसं म्हणू शकतो हिस्ट्रीसाठी, कारण की वास्ट आहे, तर तुम्ही एवढं नॉलेज तर नाही वापरू शकता, बरोबर, की पूर्ण इतिहास आपल्याला माहित नसतं, जेवढं पुस्तकात आहे तेवढाच इतिहास आपल्याला माहिती आहे, तर मग तेवढं लॉजिक समजा डेव्हलप करायचं. मेन्स पण करताना असंच करायचं, समजा की सगळे सब्जेक्ट टार्गेट करायचे, पॉलिटी आणि याच्यासाठी फार मार्क देणार सब्जेक्ट आहे, मराठी इंग्लिश रिटर्न आणि ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला फायनल डिसिजन मध्ये हेरेल की तुमचा रँक काय राहील, बरोबर, कदाचित. आता मी जेव्हा पहिल्या 10 मधले रँक होल्डर पोरं बघितले समजा, तर त्यांच्यात माझ्यात मराठी इंग्लिशच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये गॅप आहे, जो मेन गॅप आहे, किंवा GS4 मध्ये जे काही मार्क्स आले मला, की GS4 मध्ये 64 मार्क आहे, मला वाटलं पहिल्या 300-400 पोरांमध्ये एवढं कमी कोणाला नसते, तिथे जर आले असते तुम्ही कदाचित रँक मध्येच बसले असते. हा, तर GS4 मध्ये कदाचित जरा 80 मार्क राहिले असते, तर 4-5 रँक राहिला असता, बरोबर, पण ठीक आहे, जे असतं ते समजा खूप जास्त आहे समजा. आणि एक सगळ्यात महत्वाचं, शेवटपर्यंत होप नाही सोडायची, नेव्हर गिव्ह अप. हो, तुम्हाला सांगतो सर, ह्यावेळेस GS1चा आणि मराठी इंग्लिशचा ऑब्जेक्ट, नाही GS1चा मराठी इंग्लिशचा आणि रिटर्नचा पेपर अवघड होता 23ला, तर तुम्हाला सांगतो की एका क्लासवाल्यांचा समजा एक स्क्रीनशॉट होता माझ्या याचा, 45 रँक होता माझा पहिल्या ऑप्टआउटच्या आधी, आपले ते पारवे सरांनी ऑप्टआउट केलं, माझं ते एक रँक वाढलं,
तर ते माझं हायलाईट करून की माझं ते 64 मार्क त्यांनी हायलाईट केले होते की एखादा पेपर अवघड गेला आणि तुम्हाला कमी मार्क्स आले तरी सुद्धा तुम्ही पहिल्या 50 मध्ये येऊ शकता. बरोबर. या नावाने ते व्हायरल केलं होतं त्यांनी की बाबा पहिला पेपर अवघड आला होता ह्या वेळेस GS1चा, मागच्या वर्षी फार सोपा होता हो. आणि पोराला वाटलं की यार तेव्हा आउट झाल्यासारखं एक जी भावना राहते माणसाची मनात फील, तर तुम्ही आउट होऊ नका, शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहा. बरोबर. रिटर्न एक चांगला मार्क तिथं रिटर्नचं तुम्ही चांगलं करायचं प्रिपेअर. रिटर्नमध्ये पण शेवटी इन होतं. मला वाटतं की बाबा मागच्या वेळेस 48 मार्क होते, यावेळेस 62 मार्क आहे, तर जी इम्प्रूव्हमेंट झाली त्याने मला रँक ठरवला. बरोबर. आणि इंटरव्ह्यू पण मग शेवटपर्यंत समजा चांगलं प्रिपेअर केलं तर एक फिक्स मला वाटतं की इन होऊ शकतं तुम्ही जर सगळा सिलेबस कव्हर केलेला असला आणि स्ट्रॅटेजी. प्रत्येक पातळीवर पूर्व, मुख्य, मुलाखत या तीनही पातळ्यांवरती नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड ठेवून जर आपण सामोरे गेलो, पॉझिटिव्ह एनर्जीने सामोरे गेलो तर नक्की आपल्याला यश जे आहे ते निश्चितपणे मिळते. हेच आजच्या या पॉडकास्टचं सार आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि परत एकदा धन्यवाद की तुम्ही इथे येऊन आलात आणि खूप सोप्या आणि साध्या भाषेमध्ये प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, त्यासोबत जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करतही नसतील त्यांच्यासाठी आयुष्यामध्ये काही जे मौलिक धडे आहेत ते इथं मिळतील या अपेक्षेसह हे पॉडकास्ट आपण थांबवतोय. खूप खूप धन्यवाद.